विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण पाहिलेलं होतं कार्यालयीन पत्रव्यवहार आणि पत्रव्यवहाराचे प्रकार. तर कौटुंबिक आणि व्यक्तिगत पत्रलेखन हा एक भाग, दुसरा आहे कार्यालयीन पत्रलेखन. तर कार्यालयीन पत्रलेखन करताना पत्रव्यवहाराचे स्वरूप हे कौटुंबिक पत्रलेखनापेक्षा वेगळे असते. दैनंदिन जीवनामध्ये सामान्य माणसांचा सरकारी, निमसरकारी संस्था, खाजगी संस्था, कंपन्या, कारखाने, वित्तसंस्था, शिक्षण संस्था इत्यादी कार्यालयाशी कोणत्या ना कोणत्या कामाच्या निमित्ताने संबंध येत असतो. पत्रलेखक आपल्या कामाचे स्वरूप पत्रातून कार्यालयाला कळवतो. या पत्रावर कार्यालयासाठी उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने कार्यालयामध्ये विशिष्ट पद्धतीने प्रक्रिया होते आणि शेवटी पत्रलेखकाला उत्तर पाठवले जाते. या सर्व प्रक्रियाचे समावेश कार्यालयीन पत्रव्यवहारामध्ये होतो. याचबरोबर एका संस्थेच्या कार्यालयाने दुसऱ्या संस्थेच्या कार्यालयाला कामासंबंधी पाठवलेले पत्रेही कार्यालयीन पत्रव्यवहारामध्ये समाविष्ट होतात. म्हणून या ठिकाणी कार्यालयीन पत्रव्यवहारात काही बाबींचा समावेश केला जातो. तर असं की एक व्यक्तीकडून कार्यालयास पाठवले जाणारे पत्र आणि दुसरं आहे कार्यालयाने पत्रावर कार्यवाहीसाठी केलेली प्रक्रिया आणि तिसरं कार्यालयाकडून व्यक्तीला किंवा दुसऱ्या कार्यालयास पाठवले जाणारे पत्र. म्हणजे कार्यालयीन पत्रव्यवहारामध्ये जेव्हा आपण व्यवहार करतो तेव्हा आपल्याला कार्यालयाला पाठवलेलं पत्र आणि तिकडून आलेलं पत्र या दोन्हीवर केलेली जी प्रक्रिया असते त्याचा व्यवहार हा पत्रव्यवहाराच्या स्वरूपाने कसा झालेला आहे हे पाहण्यासाठी म्हणून काही शब्द देखील पारिभाषिक स्वरूपामध्येच ती पाठवली जातात किंवा लिहिली जातात. तर आता या ठिकाणी आहे की व्यक्तीकडून कार्यालयास पाठवले जाणारे पत्र नेमके कसे असतात. व्यक्ती कामानिमित्त स्वतःच्या किंवा इतर कार्यालयाशी पत्रव्यवहार करीत असतो. पत्रव्यवहाराचे स्वरूप औपचारिक व्यावहारिक असते आणि त्यामुळे पत्रलेखन जितके दर्जेदार, भारदस्त, मुद्देसूद, आटोपशीर व नेमके असेल तितके प्रभावी ठरते. कारण आता जर समजा आपल्याला पत्र लिहायचं असेल आणि पत्र लिहिताना नेमकेपणा जर आपण पत्रामध्ये लिहिला नाही तर पुढच्या व्यक्तीला ते पत्र नीटपणे समजणार नाही आणि त्यासाठी म्हणून ह्या सर्व गोष्टींची परिपूर्तता आपल्याला करावी लागते. जसं की आपण पत्र लिहितो तेव्हा पत्राचा एक नमुना आपण टाकणार आहोत. पत्राच्या वरच्या बाजूस उजव्या कोपऱ्यात पत्रलेखकाचा पत्ता आणि दिनांक लिहायचे असते. दुसऱ्या बाजूस प्रति असे नाव लिहून त्याखाली ज्या कार्यालयास पत्र पाठवायचे आहे त्याचा पत्ता लिहिला गेलेला असतो. आता हे मी तुम्हाला मागच्या सुद्धा तासिकेमध्ये सांगितलं की नेमकं आपण कसं लिहितो, पत्राचा नेमका विषय थोडक्यात कसा नोंदवायचा, त्याखाली संदर्भ कसा लिहायचा आणि संदर्भ म्हणून जो विषय दिला असेल त्या अनुषंगाने आशयाची थोडक्यात सुस्पष्ट मांडणी कशी करायची. शेवटी उजव्या कोपऱ्यात आपला विश्वासू असे लिहून त्याखाली स्वाक्षरी करायची असते आणि स्वाक्षरीच्या खाली लेखकाचे नाव हे सुवच्छ अक्षरात कंसात लिहावे लागते. म्हणजेच पत्रासोबत काही पूरक माहिती कागदपत्रे पाठवली असल्यास डाव्या बाजूस सोबत असे लिहून त्याखाली जोडलेल्या कागदपत्रांची यादी क्रमशः लिहावी लागते. म्हणजे ही जी काही आपण पूरक कागदपत्र आहोत त्यांच्यासोबत देणार आहोत तेव्हा आपण त्याला सहपत्र सुद्धा म्हणू शकतो की सोबत आम्ही सहपत्र जोडलेली आहे. मग ती तुमची पत्राच्या अनुषंगाने जी काही कागदपत्र असतील ती मात्र त्यामध्ये जोडल्या जातात. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पत्राची प्रत अन्य व्यक्तींना किंवा कार्यालयास पाठविली असल्यास पत्राच्या तळाशी प्रत यांना माहितीसाठी असे लिहावे लागते. म्हणजेच ही प्रत त्यांना माहितीसाठी आम्ही सादर केलेली आहे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी झालेला असतो. आता आपल्याला जो की नमुना तुम्हाला मी सांगणार आहे तो नमुना सुद्धा मी तुम्हाला पाठवते की कार्यालयाकडून कशा कशा पद्धतीचा नमुना आपल्याला या ठिकाणी पाठवायचा असतो. पण दुसरा प्रकार आपल्याला आणखीन याच्यामध्ये पाहायचा आहे की कार्यालयाने पत्रावर कार्यवाहीसाठी केलेली प्रक्रिया कशी असते. त्याला आपण नेमकं काय म्हणतो की कार्यालयीन टिप्पणी. मग टिप्पणी नेमकी काय, टिप्पणीचा हेतू काय असतो, टिप्पणी लेखनाचे स्वरूप काय असते आणि टिप्पणीचे प्रकार काय असतात. टिप्पणीच्या लेखनात सर्वसाधारणप्रमाणे क्रम असतो. टिप्पणी लेखनाची पद्धत असते. म्हणजे एकूणच हा जो टिप्पणी प्रकार आहे तो टिप्पणी प्रकार म्हणजे काय तर पहा, कार्यालयाकडे विविध विषयाच्या अनुषंगाने पत्रे येत असतात. कार्यालयाकडे आलेली पत्रे स्वीकारून संबंधित विभागाकडे पाठविण्यासाठी प्रत्येक कार्यालयामध्ये एक स्वतंत्र विभाग असतो आणि येथे आलेल्या प्रत्येक पत्रावर कार्यालयाच्या नावाचा शिक्का मारून त्यावर दाखल तारीख व आवक क्रमांक टाकला जातो.
नंतर पत्राची वर्गवारी करून संबंधित विभाग प्रमुखाकडे अवलोकनासाठी पाठवली जातात. मग त्यामध्ये असं लिहिलं जाते की तात्काळ, तातडीचे, महत्त्वाचे असा शेरा असलेली पत्रे बाजूला काढून त्यांना कार्यवाहीसाठी प्रथम प्राधान्य हे दिले जाते. कार्यालय प्रमुख किंवा संबंधित विभाग प्रमुख पत्राचे अवलोकन करतात व त्यावर योग्य ते शेरे नोंदवून पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाच्या लिपिकाकडे किंवा सहाय्यकाकडे पाठवितात आणि कार्यालयाकडे आलेले पत्र अशा रीतीने संबंधित लिपिकाकडे येऊन पोहोचते. पत्रावर कार्यवाही करण्यासाठी लिपिक पत्रामध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा अभ्यास करून उत्तर वजा टिप्पणी तयार करतो आणि पत्रात विचारलेल्या प्रश्नांविषयी कोणत्या स्वरूपाची कार्यवाही करावी याविषयी आपले मत या टिप्पणीत त्याने नोंदवलेले असते. एक प्रकारे लिपिकाचा हा लेखी अभिप्रायच असतो. असे टिप्पण तो संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अवलोकनार्थ सादर करतो आणि कार्यालयातील कामकाजासंबंधीचे हे टिप्पण असल्याने त्यास कार्यालयीन टिप्पणी असे म्हणतात. कार्यालयीन टिप्पणी ही एका प्रकारे कार्यालयात आलेल्या पत्रावर केल्या जाणाऱ्या कार्यवाहीचा आरंभ असतो. तर आपण नंतर बघणार आहोत टिप्पणीसाठी केलेली प्रक्रिया, टिप्पणीचा हेतू आणि पत्राचा एक नमुना.